शिव कृपादास महाराज की जय रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कृष्ण रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि रामतीर्थ निरंजन मठ या दोन आपल्या नाशिकमधल्या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्था आहेत आणि याचा उद्देश जो आहे तो आहे सनातन धर्म हा अभिजात वर्गापासून उपेक्षित वर्गापर्यंत धर्मजागरण झालं पाहिजे। आपल्या समाजाला आपल्या जेनझीला योग्य मूल्य आणि नैतिकता मिळाली पाहिजे आणि समाजात परिवर्तन झालं पाहिजे। समाज आध्यात्मिक असावा, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे आणि संपूर्ण हिंदू समाज राष्ट्रासाठी देवासाठी आणि धर्मासाठी एकत्र येऊन काहीतरी कार्य केलं पाहिजे हा उद्देश ठेवून आज आम्ही या निरंजन मठाच्या महंतापदी विराजमान आहोत आणि यासाठी आम्ही सर्व नाशिककरांचे आणि सर्व भारतीयांचे आशीर्वाद इच्छितो आणि धन्यवाद। हरे कुंभमेळ्याच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही? येणारा कुंभमेळा आपल्या सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे आणि हा कुंभमेळा सफळ पाडण्यासाठी प्रत्येक नाशिककराने काही ना काहीतरी योगदान जरूर द्यावे। आपल्या ह्या कुंभमेळ्यामध्ये प्रदूषण होणार नाही, गोदावरीचं प्रदूषण होणार नाही आणि जो येणारा हिंदू भाविक आहे त्याला योग्य सुविधा मिळण्यासाठी जे काही करावं लागेल आपण सगळे एकत्र येऊन करू आणि हा कुंभमेळा शासनाच्या मदतीने आपण सफल पार पाडू। धन्यवाद। जय श्री राम। आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक की आणि आद्य मंडल नासिक आणि बागलाल मंडल आणि खड़दर्शन आखड़ा परिषद त्र्यंबक सब लोग की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु जी को हमारे निरंजन मठ यहाँ की मंदिर पे उनको पटाभिषेक आणि चादर विधि महंताई किया गया आणि ये कार्यक्रम में हमारे सभी संत महंत यहाँ उपस्थित रहे आणि सभी भक्तजन आज उपस्थित रहे। उद्देश्य यही है आने वाले समय में हमारे नरसिंह प्रभु जी आने वाले सिंघस 2027 में नासिक कुंभ मेला की हमारे व्यवस्था देख रेख संचालन आणि हमारे नासिक की परंपरा को आगे बढ़ाते हुए हमारे विरक्त समाज मंडल को बढ़ाते हुए काम करेंगे आणि हमारे मंडल की जो आज ये कार्यक्रम किया गया है मैं हमारे मंडल की ओर से उनको पुनः बधाई देता हूँ। हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में उनके नाम हम लोग नोंद करते हैं जो कि हर एक प्रोग्राम में हमारे साथ में रहेंगे और जो भी सामाजिक धार्मिक शैक्षणिक काम इनके द्वारा होता है वो ये कार्यक्रम आगे बढ़ाने के लिए उनको प्रोत्साहन मिलेगा। और दूसरी बात आज से हम लोग घोषणा करूँगा आने वाले 2027 सिंहस्थ में नरसिंह प्रभु जी को हमारे सभी लोग की ओर से हमारे तीनों आखड़ा की ओर से महामंडल स्वर उपाधि देने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं। आप लोग सबके सहयोग में 2027 में ये पटाभिषेक फिर पुनः से होगा। मैं पुनः हमारे नरसिंह प्रभु को हमारे विरक्त समाज नासिक मंडल की ओर से बधाई शुभकामना देता हूँ। आने वाले समय पे समाज में अच्छा काम करे और जो आरती समिति से जुड़ के काम कर रहे उसको भी आगे बढ़ा के काम करे, यही शुभकामना हम देते हुए हमारे वाणी विश्राम देता हूँ। जय श्री राम। येऊ घातलेल्या 2027चा कुंभमेळा हा संपूर्ण जगामध्ये 4च ठिकाणी जे होतो अशा नाशिकच्या पवित्र ठिकाणी होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर, धर्मस्तरावर, सनातन धर्मस्तरावर सगळीकडे हालचाली वेगवान झालेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर नाशिकचे तीर्थपुरोहित असलेले ज्यांना तीर्थोपाध्याय म्हणून सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं अशा पाराशरे कुटुंबातील शिंगणे कुटुंबातील आपले नृसिंह कृपादास प्रभू जे आत्तापर्यंत इस्कॉन परंपरेशी जोडलेले होते आणि गेल्या 2 तपावरून अधिक त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी जोडलेली होती। अतिशय विद्वान, अतिशय अभ्यासू असलेले हे व्यक्तिमत्व त्यांना आज अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या तिन्ही आणि मंडल आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबक यांच्या सर्व महंतांच्या नाशिकाच्या तिन्ही मंडल जे आहेत की विरक्त साधू समाज नाशिक मंडल, बागलान मंडल आणि आद्य साधू मंडल या तिन्ही मंडलांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आणि नाशिकच्या सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी असतील, सनातन धर्माशी जोडलेले सर्व लोकप्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये आज सादर विधी ज्याला आपण पट्टाभिषेक आणि सोप्या भाषेमध्ये महंताई ही दिल्या गेलेली आहे। अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही पट्टाभिषेक सोहळा त्यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्याच दिवशी संपन्न झाला। ही नाशिकसाठी एक अतिशय योगायोगाचा चांगला दिवस आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये असो किंवा
धर्मजागरण धर्मप्रसार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आणि जसं आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराजांनी उल्लेख केला की विशेष करून येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये सहभागामध्ये त्याचं संयोजनामध्ये त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि निश्चितच येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची महंताई ही नाशिकच्या संपूर्ण सनातन धार्मिक आणि पौराणिक वाटचालीला एक वेगळी दिशा देणारी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे. रामतीर्थ निरंजन मठ म्हणून ह्या मठामध्ये त्यांचं सर्व नाशिककरांनी स्वागत केलेलं आहे. आम्हीसुद्धा समिती म्हणून आणि रामतीर्थ गोदावरी समिती म्हणून त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आशीर्वचन लाभतो. धन्यवाद. सियावर रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय, श्रीराम. महान काशी नृसिंह जगन्नाथ महाराज की